पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान आली द्यावी डाई धावी वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरारथावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्तमरुतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण दीची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रघु रघुपति के दासा
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमान पाहता गोवडी काय त्यांची उष्टावडी करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु गोविंद बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु माऊली बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु काशीनाथ बाबा महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र चोंडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये श्री संत ज्ञानोबा यांच्या अवताराचे सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष तसेच श्री संत सद्गुरू नामदेव महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाचे समाधीचे शब्द राहिलाय समाधीचे षष्ठ शतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष आणि त्यानिमित्ताने संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 30. आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान वैराग्यमूर्ती स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या अनंत कृपाशीर्वादाने वैराग्यमूर्ती स्वानंद सुखनिवासी परमपूजनीय वैकुंठवासी माऊली बाबा, वैराग्यमूर्ती स्वानंद सुखनिवासी परमपूजनीय गोविंद बाबा, वैराग्यमूर्ती स्वानंद सुखनिवासी परमपूजनीय वैकुंठवासी काशीनाथ बाबा या महान विभूतींच्या साधू संतांच्या अनंत कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण वैकुंठवासी जगन्नाथ काका घोटेकर खेडले झुंगे यांच्या प्रेरणेने तसेच गुरुवर्य हरिभक्तीपरायण रघुनाथजी महाराज खटाणे श्री क्षेत्र खेडले झुंगे न्याय वेदांताचार्य परमपूजनीय देवानंदगिरीजी महाराज आनंदवन आश्रम सांगवी श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य एकनाथजी महाराज गोळेसर श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य गणपतजी महाराज कोकाटे खडांगडी यांच्या कुशल मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळी
अखंड हरिणाम सप्ताह संयोजन समिती आणि संत चरणरज भजनी मंडळ श्री क्षेत्र चोंडी यांच्या सुंदर नियोजनातून संपन्न होणारा आपला भव्य आणि दिव्य 30वा अखंड हरिणाम सप्ताह आज या उत्सवाची सांगता आहे. काल्याच्या कीर्तनाच्या सेवेचा योग माझे जिवलग मित्र आपल्या गावचं वैभव, ज्यांची पहिल्या दिवशी आपण कीर्तन सेवा श्रवण केली, ज्यांनी अल्पावधीमध्ये कीर्तन क्षेत्रात गरुडझेप घेतली, अतिशय नम्र आणि गोड व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायातील अखंडपणे भजनाची सेवा करणारे भजनानंदी व्यक्तिमत्व, हरिभक्तीपरायण किरणजी महाराज पानगव्हाणे, गोड व्यक्तिमत्व आहे. आज जरी मी कीर्तनकार असलो तरी किरण महाराजांचा आणि माझा परिचय हा जवळजवळ 12 ते 15 वर्षापूर्वीचा परिचय आहे. भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये याच जागेवरती अनेकदा सप्ताहामध्ये सेवा झाली. फक्त स्टेज त्या बाजूने इकडे असायचं. आता इकडून स्टेज आपण तिकडे दिलेत. सगळ्या मंडळींना बसता यावं, भोजन प्रसादाची व्यवस्था व्हावी आणि सायंकाळची 7 ते 9ची कीर्तन सेवा असल्यामुळे भोजन प्रसादाला भरपूर मंडळी ही भोजन प्रसाद एकाच वेळी घ्यावा याकरता ही जागा उपलब्ध व्हावी. अतिशय चांगला निर्णय गावकरी मंडळींनी घेतला, त्याबद्दल गावकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन सेवा झाल्यामुळे आपल्या सप्ताहाची भव्यता आणि दिव्यता वाढलेली आहे. सर्व ज्येष्ठ मंडळींचा आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद आहेत, मार्गदर्शन आहेत. सर्वांना वंदन करतो. त्याचबरोबर उपस्थित गायनाचार्य श्री क्षेत्र खेडले जुंगे संस्थांची अखंडपणे सेवा करणारं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या मुखातून सद्गुरू माऊली बाबांच्या चाली ऐकायला मिळतात ते हरिभक्तीपरायण पूजनीय भजनानंदी भजनसम्राट केशवजी महाराज घोटेकर महाराजांना वंदन आहे. महाराजांची संस्थांवरती सेवा आहे. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये सुद्धा गेली 20 वर्ष झालेत, बरोबर ना, 20 वर्ष झालेत अखंडपणे निष्काम भावनेनं केशव महाराज सेवा करतात. वेळेवर येणं, वेळेवर सेवा संपन्न झाल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा आपल्या घरी सेवेला जाणं हा त्यांचा स्वभाव आहे. गोड स्वभाव आणि नम्र व्यक्तिमत्व आहे. केशवजी महाराजांचे सगळे सहकारी मंडळींना वंदन करतो. बरं, आपण सगळेच्या सगळे बरोबर एका वाहनानं मला यायचे आणि भेटायचे पण मंदिराजवळ, आपल्या भेटी व्हायच्या आपल्या सगळ्यांमध्ये होत आहेत. योगीराज तुकाराम बाबांचे टाळकरी उपस्थित आहेत. वा, त्यांचे टाळी वाजून स्वागत करू आपण. वडीलधाऱ्यांची सेवा घडली आहे. हे सगळे महात्मे म्हणजे हे दिसत होते तुमचे आमच्यासारखे, पण ते व्यक्तिशः आपल्यासारखे सामान्य नव्हते. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारखे. समुद्राचं पाणी आणि नदीचं तीर्थ दिसायला सारखंच आहे, पण अंतरंग लक्षणं मात्र भिन्न असतात ना. तसेच की तुमच्या माझ्यासारखी महात्मे दिसतात, परंतु त्यांचं चातुर्य ते कधी मुखाने सांगत नाही. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपणा मिरवी जगा माझी. या महात्म्यांची लक्षणं आहेत. आपण सगळ्यांनी या महात्म्यांची सेवा केली आणि संस्थांची आपण खूप श्रद्धेनं सेवा करतायत. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून श्रद्धेनं वंदन करतो. त्यांच्या समवेत उपस्थित असणारी सर्व टाळकरी महाराज मंडळी, त्यामध्ये हरिभक्तीपरायण राहुल महाराज, हरिभक्तीपरायण सागर महाराज, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण रोहित महाराज आहे, गोड मृदंगाचार्य, भजन सम्राट स्वररत्न स्वरालंकार, ज्यांनी अल्पावधीमध्ये गायन क्षेत्रामध्ये खूप मोठा अभ्यास केला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव गेलंय ते हरिभक्तीपरायण आमचे जिवलग स्नेही अनिकेत महाराज, कार्तिक महाराज आहेत. कार्तिकजी महाराज शिंदे महाराजांना सुद्धा वंदन आहे. सागर महाराजांच्या संस्थेमध्ये आमची भेट झाली आहे. सागर महाराजांच्याच मार्गदर्शनानं कार्तिक महाराजांची खूप मोठी कीर्ती झालेली आहे आणि आणखी सुद्धा आपल्या गावावर त्यांचं विशेष प्रेम आहे. आपल्या गावच्या सेवेकरता, काल्याच्या कीर्तनाकरता उपस्थित राहिले त्यांना धन्यवाद. समस्त भजनी मंडळ सगळ्यांना वंदन आहे. भजनी मंडळाकडे जर आपण नजर टाकली तर 7ही दिवस आणि आजच्या काल्याच्या कीर्तनाला सगळे तरुण भजनी मंडळ उपस्थित आहेत. आपण त्यांचं टाळी वाजवून स्वागत करूया. या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी मार्गदर्शन केलं आणि सगळी तरुणांची मांद्याळी, हे तरुणांचं स्वराज्य त्यांनी उभं केलं आहे. त्यांना अंतःकरणापासून मी वंदन करतो. विनेकरी बाबांना वंदन आहे. रमेश भाऊ माझे आवडते ऑपरेटर आहे. अतिशय चांगला साऊंड आणि सुंदर साऊंड आहेत. रमेश भाऊ साथींना सुद्धा वंदन आहे.
आपली चांगली साथ आम्हाला मिळते, त्याबद्दल साथी दादांना सुद्धा वंदन करतो. समोर बसणाऱ्या सर्व माझ्या माता बहिणी, यूट्यूब चॅनल ऑपरेटर, ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर. आवाज करे संतांची, आवाज करे संतांची, आवाज करे संतांची, आवाज करे संतांची. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाने आपल्या उत्सवाची सांगता होते. काल्याचं कीर्तन आटोपलं आणि महाप्रसाद आटोपला की आपल्याला वेगळी सूचना द्यायची गरज पडत नाही. कार्यक्रम संपला. काला झाला की आपण समजून घ्यायचं आपण इथून हाला, झाला काला. परत सायंकाळी आलो तर आयोजक म्हणतील सकाळी झाला काला, तू इथं आता का आला. आपल्याला सायंकाळी करमणार नाही ना. आता 7 दिवस आपल्याला सवय लागली होती. 5 वाजल्यापासूनच आपल्याला वेध लागायचे. चला गावात जायचं, कीर्तनाला जायचं, हरिपाठाला जायचंय. आज कोणाचं कीर्तन आहे, कालचं कीर्तन कोणाचं होतं, उद्या कोणाचं कीर्तन आहे, आज जावंच लागेल. अजून आपला खंड झालाच नाही. आजपर्यंत 30 वर्ष झाले एकही कीर्तन चुकलं नाही. मला जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहेत, हे वेध लागले होते. म्हणून ती सवय लागल्यामुळे सायंकाळी आपल्याला करमणार नाही आता. कारण आजचा जो सोहळा संपन्न झाला हा सोहळा परत प्रयत्न करून सुद्धा उभा करता येत नाहीत 1 वर्षभर. आता थेट 31वा अखंड हरिनाम सप्ताह होईल. तोपर्यंत सगळ्यांनी वाट पाहणं आहे आता. म्हणून उपस्थित असणारे 7 दिवसात आनंद घेणारे सगळे ग्रामस्थ मंडळी, माझ्या माता बहिणी, ज्येष्ठ मंडळी, तुम्ही खूप भाग्यवान आहात. आणि आपण सेवा करणं ही आपली इच्छा नाही, तर ही माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांची इच्छा असते. आपण कीर्तनाला यावं, भोजन प्रसाद घ्यावा, कीर्तन ऐकावं, टाळ घेऊन उभं राहावं, भजन करावं, हार घेऊन यावं, हार घालावा, ही सेवा आपण करत नाही, तर आपली नियुक्ती करण्याकरता वर भगवान परमात्मा बसलेले आहेत. ते खंडू भाऊला सुद्धा धन्यवाद आहे. मला वारंवार ते फोनही करत असतात. माझ्यावर फार प्रेम आहे. नंबर गेला होता मध्यंतरी, पण आज पुन्हा घेतला KYC करून. आता त्यांनी आता हायगे होणार नाहीत. आता पहा विशेष प्रेम आहे. मी मोटरसायकलवर यायचो गावात कीर्तनाला. दादा बसलेले ते सांगतील. मोटरसायकलवर मधल्या मार्गे सोंडी शोधत 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 यायचो. आपण सेवा करतो हे जरी आपल्याला वाटत असलं ना, तरी ही आपली सेवा ही आपल्याकडनं घडत नाहीत, तर माझे हनुमानजी महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतात. म्हणून भाग्यवान आहात आपण. कीर्तनाला उपस्थित आहे, भजनाला उपस्थित आहे, सत्संगाला उपस्थित आहे, साधू संतांच्या सेवेला उपस्थित आहेत, हरिपाठाला उपस्थित आहे. भाग्यकारक गोष्ट आहे. आणि सगळं घडण्याकरता कृपेचा प्रसाद लागतो. 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि कीर्तन ऐकण्याकरता योगीराज तुकाराम बाबांची कृपा लागते 5. की त्यांच्या कृपेशिवाय होऊ शकत नाहीत. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होया, हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं हे मागुता जन्म गेले. माझे नाथ बाबा चिंतन करतात. मग काला यालाच म्हणतात आपण केलेल्या साधनेचं, सेवेचं, भजनाचं प्रसादात होणारं रूपांतर. विठ्ठल काल्याचे 3 प्रकार आहेत. एक हरिनामाचा काला, 2 दही भाताचा काला, आणि 3 जीव ब्रह्म ऐक्याचा काला. हरिनामाचा काला
मनुष्य जीवन भजना करताय. आपण ऐकलंय देवी दिला देह कोमटा काहींचं नुसतं पंक्तीवर देईल. आटपल्यो सांगा, आटपल्यो सांगा, किती वाजता आवरत म्हणजे कीर्तन, आणि मग भोजन पंगत कधी बसते. काहींचं ध्यान हे भजनावर असते. चला पंचपदी कधी सुरू होते? बरोबर 10ला. 7 ते 9 असेल, बरोबर 6:45ला पंचपदी. आणि मंडळी आवर्जून हजर राहतात, बसलेले असतात, वाट पाहतात. याला म्हणतात आवड. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. आमचं जीवन हे भजन करत आहे. मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. आपण जरी माईकवर गात नसलो तरी प्रत्येक जण घरी मात्र गाणं गुणगुणत राहतो. आपल्या कामात आपण गुणगुणत राहतो. हा भजन करणं हा स्वभाव आहे. म्हणून आयुष्य भजनात जावं. हरी भजना विन काळ हरी 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 भजना विन काळ घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवून बाबा भीती नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. मालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको. 12 मात्रेचा ताल आहे. ताल 12 मात्रेचा आहे. एक ताल दिन दिन दागित्र कतुन्ना कत्तीन दागितट दिन्ना दिन दिन दागित्र कतुन्ना कत्तीन दागितट दिन. हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. चला भजनामध्ये आमचं आयुष्य जावं. आणि चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ ही मंगळ मंगळाचे. आमचे रवींद्र महाराज डुंबरे त्यांचं नाव राहून गेलं. नेमकं विहिरीजवळचा वापा कोरडा राहिला माझ्याकडे. रवींद्र महाराजांना वंदन आहे. मृदंगाचार्य ते पण त्यांच्या समवेत. बाबांचं नाव काय? द्वारकानाथ महाराज. द्वारकानाथ महाराज. महाराज तुम्हाला सुद्धा वंदन. बरं उपस्थित सगळ्यांना वंदन करतो. हां भजनामध्ये जेवढं आयुष्य जाईल ना, त्या आयुष्यामध्ये त्या चिंतनामध्ये आमच्याकडनं सेवा घडते. त्या सेवेनुसारच आमचा समारोप असतो. आणि समारोप भजनात होणं त्याला म्हणतात हरिनामाचा काला. आधुनिक भाषेत सांगू का? डिस्प्लेला तेच येतं जे मेमरीला सेव असतं. विठ्ठल विठ्ठल डिस्प्लेला तेच येतं जे मेमरीला सेव असतं. मेमरीला जो डाटा असेल तो डिस्प्लेला दिसेल. आयुष्यभर जेवढं भजन केलं तेवढं मेमरीला सेव असेल. आणि ज्यावेळी आपला अंतकाळ जवळ येईल त्यावेळी भगवान परमात्मा आपल्या कर्माचा पेन ड्राईव्ह डिस्प्लेला जोडतात. आणि एकदा पासवर्ड टाकला आणि डिस्प्ले दिसला की समजत आहे आपण आयुष्यभर काय कर्म केलं. कोणाचा डिस्प्ले? प्रत्येकाचा डिस्प्ले आपल्याला भगवान परमात्मा दाखवतात. प्रसिद्ध उदाहरण घ्यायचं झालं तर राजा दशरथ विश्वाच्या मालकांचे वडील होते. पण ज्यावेळी डिस्प्लेला श्रावण बाळाच्या वृद्ध मातापित्यांचा तळताळ दिसला ना, त्यावेळी राजा दशरथ सुद्धा हादरून गेले. हो, आयुष्यभर जर आपण भजन केलं, साधूची सेवा केली, मंदिरामध्ये माझ्या हनुमानजी महाराजांची सेवा केली, सप्ताहामध्ये सेवा केली, वडीलधाऱ्यांचा आदर केला, माता बहिणींचा सन्मान केला, तर आपला समारोप गोड होतो. याकरता एक एक क्षण आनंदात जावा, एक एक क्षण सेवेत जावा. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आयुष्यभर भजनात असावं. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गान, जीव हरिनाम देहा झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुच पंच प्राण,
माऊलीची माया मन आभाळा समान, भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. संत महापुरुषांनी भगवंताच्या भजनामध्ये स्वतःचा देह ईश्वर चरणी समर्पित केला. प्रसिद्ध उदाहरण घ्यायचं झालं तर संत श्रेष्ठ कानोपात्रा मातेनं भजन केलं. दादा आपण पंढरपूरला जातो, पहिलं दर्शन कानोपात्रा मातेचं घेतो का भगवान पांडुरंग परमात्म्यांचं घेतो? पहिले दर्शन कान्होपात्रा मातेचं घेतो. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली म्हणून ज्ञानदेवाची. माझ्या जगद्गुरूंनी आयुष्यभर भजन केलं म्हणून वर्णन करतात. धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा, धन्य आम्ही जन्मा, दास विठोबाची झालो, दास विठोबाची झालो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, स्वतः म्हणावं धन्य आम्ही जन्मा आलो. त्याचं कारण दास विठोबाचे झालो. दास्यत्व फार महत्वाचं आहे. माझ्या हनुमानजी महाराजांचं मंदिर प्रत्येक गावात आहे. त्याचं कारण दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील दास्यत्व भावनेनं भगवंताचं भजन घडलं की भगवान परमात्मा स्वतःहून आम्हाला सांगतात, तुमची सेवा आटोपली तर मला सांगा, मी स्वतः तुम्हाला नेण्याकरता येणार आहे. काळजी करू नका. तुम्हाला वाटलं आता सेवा घडणार नाही, त्यावेळी मला खुशाल सांगा, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंश बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. अशा वेळी भगवान परमात्मा येतात आणि त्या वारकऱ्याला, त्या भक्ताला अंतःकरणापासून सांभाळलेत. आता समारोपामध्ये त्याला स्वतःच्या स्थानापर्यंत घेऊन जातात. तरले तरती हा भरवसा नामधारकांचा, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले, माया जाळ. निळोबरा चिंतन करतात, जिंकून या काळा वरी गेले भूमंडळा. याला म्हणतात हरिनामाचा काला. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दही भाताचा काला. दुसरा प्रकार, या दही अंडीमध्ये जो प्रसाद आहे तो दही आहे, लाही आहे, यांचं एकत्रीकरण, त्याला म्हणतात दही भाताचा काला. बरं, वस्तू रूपानं सामान्य दिसत आहेत, एकदम सामान्य आहे. आपल्या घरचं दही घ्यायचं, 5 रुपयाची लाई आणायची, एकत्र करायचं, झाला काला. बर, हा जर पुढच्या
पुढच्या आठवड्यात आपण मंदिराजवळ आलो, घरचं दहीलाही एकत्र केली आणि म्हटलं गावकऱ्यांना घ्या काला, घ्या का. गावकरी म्हणते ना अजिबात नाही, हे तुझं घरचं दही आणि घरची लाई आहे, हा काही काला नाही. मग पदार्थ म्हणून त्याच्याकडे पाहायचं नाही आहे, तर भूमिका फार गोड आहे. काय खातो यापेक्षा कोण देतो याला महत्व आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद दे पंढरीनाथ प्रसाद दे पंढरीनाथ प्रसाद देतो भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. दही भाताचा काला. तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा काला. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट असणारा जो आत्मा आहे तो परमात्म्याचा अंश आहे. त्याने भजन केलं, साधू संतांची सेवा केली, महापुरुषांची सेवा केली, वडीलधाऱ्यांची सेवा केली, आदर घडला की त्या जीवात्म्याला परमात्मा प्रसन्न होऊन त्याच्या गतीपर्यंत पोहोचवतात. त्याला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्याचा काला. विठ्ठल काल्याच्या कीर्तनामध्ये अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी गोकुळामध्ये केलेलं चरित्र, जे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्यवान आहेत, पण गोकुळामध्ये इतके सामान्य होऊन राहिलेत ना, तर त्या सामान्यत्वाला माझ्या संत महापुरुषांनी डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांना विशेष वाटलं की विश्वाचे मालक एवढे छोटे झालेत की जे विश्वाचे मालक चांगल्या चांगल्यांना स्वप्नात भेट देत नाहीत, दर्शन देत नाहीत, योगी जपी तपी संन्यासी महामुडी 60-60 वर्ष गिरीकंदरावर जातात, लोखंडाचं पीठ प्राशन करतात, स्वतःच्या देहाला उलटं टांगून घेतात, त्यांनाही जे दर्शन देत नाहीत ते आज गोकुळामध्ये इतके सामान्य होऊन राहिलेच. कसे योगियांचे ध्यानी ध्याता तुळशी तो तू आम्हापाशी मागे पुढे. बर ऐका आता, गोकुळामधलं चरित्र असं आहे की गोकुळामधलं चित्र असं आहे की जे गोपाळ आहे, जे गोपी आहेत, ज्यांच्याबरोबर भगवंत राहिले, त्यांचं सामान्यत्व माझ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी डोळ्यांनी पाहिलं आणि ते सामान्यत्व वर्णन केलेत अभंगाचं पहिलंच. पाहती गोवळी पाहता 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 गोवळी खाय गांधी उष्टावळी पाहता गोवळी खाय गांधी उष्टावळी खाय त्याचे खाय त्याचे खाय गांधी उष्टावळी करते नामाचे येताना करते नामाचे येताना आता गोवळी कायुधाची उष्टावळी पाहता गोवळी कायुधाची उष्टावळी त्याचे काय त्याची काय त्याची उष्टावळी करते नामाची चिंतना करते नामाची चिंतना पाहता गोवळी खाय गांधी उष्टावळी काय करी खाय गांधी उष्टावळी खाय
संत तुकाराम महाराजांनी गोकुळातलं चित्र पाहिलं आणि आश्चर्य वाटलं. महाराजांनी वर्णन केलं, पाहता गोवळी. पाहता या शब्दाचा अर्थ आहे पाहिलं तर. आपण नाही म्हणत का पाहिलं तर, एकदम छोटं लेकरू आहे हो, काय आवाज आहे त्याला. हो, आश्चर्यानं म्हणतो ना आपण. पाहिलं तर अहो एकदम लहान कुटुंब आहे हो, पण आयुष्यभर आपल्या सप्त्यात सेवा करतात. आश्चर्य आहे की नाही. पाहता, पाहिलं तर, गोवळी, गोपाळे. पण विश्वाचे मालक हाय त्यांची, कोणाची? जे गोपाळ आहेत, गोपिका आहेत, त्यांची उष्टावळी खातात. हे आश्चर्य आहे. बर, गोपाळांची गोपिकांची प्रापंचिक परिस्थिती पाहिली ना, तर माझ्या गोपाळांना जर सर्दी झाली, सर्दी, तर त्यांच्याकडे रुमाल नसायचा. मग सर्दी पुसायची कशी? खांद्यापासून ते मनगटापर्यंत वाफा फुल भरायचा, नंतर इकडचा वाफा. ऊन पडलं तर ती सर्दी अशी कडक व्हायची, 2 mm ची पोपडी धरलेली राहायची. बर, कोणता फ्लेवर होता तो? मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट. ते बाकीचे गोपाळ त्या सर्दीनं माखलेले गोपाळाला म्हणायचे, तू स्नान करून येणार रे. तो म्हणायचं, मी स्नानाला गेलो आणि तेवढ्या वेळेत जर माझा भगवान परमात्मा येऊन गेला, मग मला देवाला भेटायचंय रे. मग ते बाकीचे गोपाळ म्हणायचे, तू उन्हात बस जा. ही सावलीत खेळायचे आणि त्याला उन्हात बसवायचे. उन्हात बसलेला गोपाळ देवाला म्हणायचा, कृष्णा, अरे मला कोणी जवळ घेत नाही. मी सकाळी उठल्यापासून तुझं चिंतन करतो, तुझं ध्यान करत होतो. मला तुला भेटायचं रे. किती दिवस झाले कृष्णा. अरे तुला डोळे भरून पाहिलं नाही रे देवा. मी तुझ्या करता आलो. जग मला जवळ घेणार नाही, मला खात्री आहे रे. पण जगानं दूर केलं म्हणून काय झालं? मला तू मात्र नक्की जवळ घेणार आहेत, माझी खात्री आहे कृष्णा. ए बाबा, अरे लवकर ये रे, मला सर्दीचा त्रास होतोय, मला उन्हात बसवलंय, माझ्या अंगाची लाही होत आहे कृष्णा. तू आलं पाहिजे रे, लवकर ये कृष्णा. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगदेती. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगदेती. ओ कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग कान्हैया रे, जगदेती. देई भेटी एक वेळा. कान्हैया रे, जगदेती. देई भेटी एक वेळा. देई भेटी एक वेळा. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगदेती. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगदेती. देई बेटी, देई बेटी, देई बेटी, देई बेटी, देई बेटी एक वेळा. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग देती. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, विश्वाचे मालका करता तो गोपाळ रडायचा आणि विश्वाचे मालक यायचे. त्या रडणाऱ्या गोपाळाला सगळ्यात पहिले उचलून घ्यायचे, त्याला मिठी मारायचे. पाहता गोवळी. गोपाळे सामान्य. बर, गोपिका. माझ्या गोपिका जर आपल्या घर कामाला निघाल्या
घर कामाला घरामध्ये जर आवरायला बसल्या तर त्या बसल्या बसल्या फक्त चिंतन करायचे त्या माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं. बर, माझे गुरुवर्य नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र हे डोकं लावण्याची जागा नाही आहे. काही ठिकाणी उगं डोकं लावण्यात मजा नसते. बाबा सांगायचे, काही जण डोकं लावतात. मला एकाने फोन केला, म्हणे बाबा श्रीकृष्ण परमात्म्यांना पत्नी किती होत्या? मी म्हटलं 16,108. म्हटलं काय झालं तुला? ते म्हणे माझाही थोडा विचार चालला होता बा, घरी लय कामाचा लोड येतो, दिवाळी आल्यावर आवरावरीला वेळ लागतो. हां, म्हटलं काय इच्छा आहे तुझी? तो म्हणे मग एखादी जोडीदारीनं अजून वाढायची. म्हटलं जर देवाकडं पाहून तुला वाटत असेल ना की भगवंताच्या 16,108 पत्नी आहेत गड्या, पण ते सगळं आपल्या भौतिक नजरेनं लौकिक नजरेनं दिसतं, वास्तविक तसं नसतं. ते 16,108 राहिल्यात भगवंताबरोबर, पण ते सामान्य नव्हत्या त्या गोपी. या पूर्वाश्रमीचे ऋषी मुनी महान तपस्वी होते. अहो, त्यांना भगवंताने वरदान दिलं होतं की आम्ही तपश्चर्या करतोय, तुझं सानिध्य आम्हाला प्राप्त व्हावं, आम्हाला आनंद मिळावा, याकरता आम्ही तपश्चर्या करतोय. त्या सामान्य नव्हत्या. कोणी सुना, कोणी लेखी, कोणी एकी स्वतंत्र. हो, हे सामान्य दिसतात डोळ्याने. म्हणून बाबा सांगायचे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र डोकं लावण्याची जागा नाही, तर डोकं ठेवण्याची जागा आहे. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरूंनी वर्णन केलंय, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं कोड आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचं आहे. भगवंत जर का आपल्याला आचरण करता येणार नाही, ते फक्त उच्चारण करायचे. चरित्र ते गेले देवे गोकुळी, चरित्र ते आचरावे नाही, चरित्र ते उच्चारा. आचरण करायचं असेल तर मर्यादा पुरुषोत्तम माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजींचं चरित्र, आणि उच्चारण करायचं असेल तर भगवान गोपाळ कृष्णांचं चरित्र. विठ्ठला गोपिका या तपस्वी होत्या, आणि त्या या जन्मात सुद्धा भगवंताला पाहिल्यानंतर भजनच करायचे. ज्यांनी तपश्चर्या केली ते तपच होतं ना. जरी घरकाम करायच्यात, पण तरी घरकामामध्ये सुद्धा हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरली, आता कैसी जाऊ घरा, नो हे बरा हा लौकिक. बाजारला निघाल्या, दुडीवर दुडी गबडली साते निघाला, दुडीवर दुडी गबडली साते निघाला, दुडीवर दुडी गबडली साते निघाला, दुडीवर दुडी गबडली साते निघाला. बाजारात आणलेले पदार्थाचं नाव घ्यायला पाहिजे ना. दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या. नाही नाही, गोविंदू घ्या, कोणी दामोदर घ्या गे, तब तब हासती मथुरे जागे. गोविंदू घ्या, दामोदर घ्या, गोविंदू घ्या, कोणी दामोदर घ्या गे, तब तब हासती मथुरे जागे. गोरस गबळणी गोरस म्हणून विसरला बाजारला आल्या. विसरून जायच्या, मै भुली घर जानी बाट, गोरस बेचने आई हाट, कहा पग दारू देखे अनेरा देखे तो सब वही ने गेरा. विसरून
विसरून जायचं. आणि भजनामध्ये आणि परमार्थामध्ये माणसाने स्वतःला विसरलंच पाहिजे. स्वतःला विसरलं पाहिजे. माणसं सगळं विसरतात पण प्रपंच काही विसरत नाही बा. प्रपंचाचा एक वेळ थोडा वेळ विसर पडला ना तरी आनंद आहे बा. कारण गुरुवारी बाबा सांगायचे प्रपंच होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. विठ्ठला विठ्ठला गोकुळातला हा चमत्कार आहे. सगळ्या गोपी गोपाळ भगवंताच्या सानिध्यात राहणं, भगवंताने त्यांना वेळ देणं. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. ऐका आता, एक दिवस पेंड्याच्या घरी ताक केलं. ताक उन्हाळ्याचे दिवस, आणि पूर्वी ताक साठवलं जायचं डेऱ्यामध्ये. आधुनिक भाषेमध्ये माठ मडक त्याला पहिले म्हणायचे डेरा. ही जे दही अंडी आहेत ना, याच्यापेक्षा मोठा डेरा असायचा. तुम्ही म्हणाल तू आता पाहिला, आपण मग ग्रंथात लिहिलेलं आहे तसं. डेऱ्यामध्ये ते ताक आहे ना, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या डेऱ्यातलं ताक इतकं छान लागतं, थंडगार ताक होऊन जातं. आणि पेंद्याच्या घरी ताक बनवलं. पेंद्याच्या आईने रमेश भाऊ त्यांना दिलं थोडं. पेंद्या घे रे ताक घे, पिऊन घ्यायचं. पेंद्याने एक घोट घेतला, थांबला गडी. आई म्हणे का रे का थांबला? पेंद्याच्या लक्षात आलं की हे पहिलं माझे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना द्यायचंय आणि नंतर आपण घ्यायचंय. आपल्या घरी कोणताही पदार्थ बनवला तर पहिले कोणाला द्यायचा? भगवान परमात्म्यांना द्यायचं, नंतर आपण घ्यायचं. हे तो विसरला नंतर आठवलं. म्हणजे विसरून आठवलं तरी चालतं, पण आठवून विसरलं नाही पाहिजे. विठ्ठला आई म्हणे पेंद्या ताक पिऊन घे. पेंद्या म्हणे नाही आई, माझ्या कान्होबाला न्यायचे मला ताक. आई म्हणे अजिबात नाही. श्रीकृष्णाच्या घरी भरपूर गाई आहे, भरपूर ताक आहे. ते काय तुझ्या ताकावर नाही बसलेत, तिकडं भरपूर आहे त्यांच्या घरी. तू काय त्यांचं ताक नेऊ नको, अजिबात न्यायचं नाही. काही कारण नाही न्यायचं. हा सांगितलंय तुला, हे तुझ्या करत आहे, तू पिऊन घे. पेंद्याने तोंड बारीक केलं. पेंद्या म्हणे नाही नाही मला न्यायचंय कृष्णाला. न्यायचं म्हणजे न्यायचं मला. आईने एक धपाटा घातला पाठीत, घे पिऊन, गपचूप पिऊन घे. पेंद्याला वाटलं आई काय ऐकणार नाही आता. पेंद्याने काय केलं, त्या डेऱ्यातलं ताक आहे ना, जेवढं बसन तेवढं तोंडात बसवलं. गाल फुगले. आईला वाटलं पिलं ताक आता. आई निघून गेले. हे गाल फुगले. त्याने इथं बरोबर फळी टाकून दिली. बांध घातला. इथून वरती जेवढं ताक आहे तेवढं साठवलं. जेवढं TMC बसन तेवढं बसवलं गाड्यानं. आणि निघाला घरून. आता घरून निघाल्यावर चौकात मित्र वाट पाहत होते. मित्र चौकातच वाट पाहतात. ही परंपरा पहिले बसून ती घरापर्यंत नाही येत. ते म्हणते तू चौकात ये, तिथून आपण बरोबर जाऊ. मग हा ती परंपरा. वरज्या वाकड्या दामा सुदामा श्रीदामा. पेंद्या, पेंद्याचे गाल फुगलेले. पेंद्याला बोलता येईना ना आता. बरं त्यांच्यात जर थांबलं तर पुन्हा मग रोटेशन इथंच सोडावं लागेल आपल्याला. देवाकरता घेऊन चाललो ना म्हणे आपण. पेंद्या थांबला नाही, पळत निघाला. त्याच्या मागे वरजा वाकड्या दामा सुदामा श्रीदामा पळाले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या वाड्यात आला. दरवाजा वाजवला. भगवंत यशोदा मैयाच्या मांडीवर बसलेले आहेत. कोण दरवाजा वाजवत आहे? भगवंतांनी पाहिलं, पेंद्या आलात, गाल फुगलेले आहेत. भगवंताने तिथून खुणवलं. अरे काय झालं गालाला? पेंद्या हाताने खुणवतो, अर्जंट या अर्जंट या. पाठीमागून 4-5 जण येऊ राहिलेत. वरजा वाकड्या दामा सुदामा श्रीदामा. ते जर आले तर माझी अडचण होईन, अर्जंट या, लवकर या. भगवान परमात्मा पळत आले. पेंद्याने भगवंताला मिठी मारली. आणि जशी मिठी मारली तसं स्वतःच्या तोंडातलं ताक आहे तसं भगवंताच्या तोंडात रिचून दिलं. भगवंताने विचारलं का तो ब्रश केला का नाही केला का, काय नेमकं फ्रेश झाला का तू सकाळी, का तसंच ताक मला घेऊन आला गड्या? विचारलं नाही भगवंताने. त्याचं कारण थोर प्रेमाचा केला. थोर प्रेमाचा केला. हाती दुष्काळ तयाला. हाती दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा
परमात्मा स्वीकारतात, पण त्याकरता अंतकरणात प्रेम पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. हो, भगवान परमात्मा स्वीकारतात, फक्त अंतकरण शुद्ध पाहिजे. आता खाय त्यांची उष्टावळी. उष्टावळी, उष्ट उच्चिष्ट थोडासा फरक आहे का? जेवण करताना जे बोटाला लागून खाली पडतं ते उष्ट, आणि जेवण करताना जे होटाला लागून खाली पडतं ते उच्चिष्ट. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. खाय त्यांची उष्टावळी पाहता गोवळी. भगवंताने सगळं स्वीकारलं. त्याचं कारण एक होतं की भगवंताची साधना करणारे गोपाळ आणि गोपी या व्रतस्थ होत्या. मग कोणती साधना करायच्यात? अभंगाचं दुसऱ्याच्या. करीती नामा जे चिंतन, करीती नामा जे चिंतन, करीती नामा जे चिंतन, करीती नामा जे चिंतन, महाराजांकरता. काय नाव आहे महाराजांचं? जगदाळे गुरुजी. नावातच जादू आहे बा. महाराष्ट्रात जगदाळे गुरुजींचं नाव आहे. पा मग एवढं मोठा आवाज म्हणजे भगवान पांडुरंगाचा प्रसाद मिळालेला आहे तुम्हाला. हो, ते सगळ्यांना नाही. गोड आवाज आहे तो, सगळ्यांना प्रसन्न नाही येत तो आवाज. कोणाला कमी असेल, कोणाला अधिक असेल, कोणाला. तुम्हाला फार आवाज दिला आणि तो भजनात आला, ही जमेची बाजू आहे. वा, एकच नंबर. आणखी जोरात टाळी वाजवा बरं तुम्ही. उदंड आयुष्य लाभो तुम्हाला, आणि तुमचं भजन असंच आम्हाला ऐकायला मिळत राहू. करती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. ऐका आता, चिंतन आणि ध्यान थोडासा फरक आहे. चिंतन अंतकरणात आणि ध्यान डोळ्याने पाहिल्यानंतर जे स्वरूप आपण पाहतो ना, ते स्वरूप भगवान पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप. उदाहरणार्थ रवींद्र महाराज, आपण पंढरपूरला गेलो की भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पाहतो, बरोबर. पण ते पाहिलेलं स्वरूप आहे ते साठवता येतं. ही ताकद डोळ्याची बरं का. हा डोळ्यामध्ये साठवलेला जो प्रसंग आहे ना, तो कधी आठवला की डोळ्यासमोर उभा करता येतो, एवढी ताकद आहे डोळ्यांमध्ये. मग ते जे स्वरूप आहे ते भजन करताना आठवणं आणि त्या स्वरूपाकडे पाहून ध्यान करणं आणि चिंतन करणं, याला म्हणतात करीती नामाचे चिंतन. नामाचं भजन करायचं आणि स्वरूपाचं ध्यान करायचं. विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई.
गोवाळी पाहता 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 गोवाळी काय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी करीते नामा ते करीते नामा ते खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी करीते नामाचे चिंतन करीते
नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. भगवंताने गोकुळामध्ये शेवटची लीला केली आहे. ते लीला करत असताना त्या लीलेचं नाव आहे चौर्य लीला. भगवंताने गोकुळामध्ये चोरी केली, दिसताना चोरी दिसते, पण गोपाळांना आनंद दिला. त्यामध्ये यशोदा मैयाने सांगितलं, कृष्णा तू आता शाळेत गेलं पाहिजे. 5000 वर्षापूर्वीची शाळा म्हणजे भगवान परमात्मा गोकुळामध्ये राहून सगळ्या गोपाळांना सोबत घेऊन या सगळ्या गोपाळांसोबत यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळ खेळतात. ते खेळ खेळून गोपाळ दमतात, कारण 12 वाजलेले असतात. गोपाळ म्हणतात, कृष्णा अरे आता बाद झाला खेळ रे, 12 वाजले ना, आता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे. बर, जर खेळामध्ये जर भगवान परमात्मा निरीक्षण करायचे, एखाद्यावर सारखा डाव येत असेल तर त्याला म्हणतात आली द्यावी डाई. डाई म्हणजे डाव. एखाद्यावर सारखा डाव आला तर भगवंत त्याचा डाव स्वतःवर घ्यायचे. म्हणजे तात्पर्य सिद्धांत एक आहे की आपल्यावर आलेलं दुःख भगवान परमात्मा स्वतः स्वीकारतात. आली द्यावी डाई, धावी वळत्या मागे गाई. खेळ थांबल्यानंतर भगवंताने सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवलं. खडकी सोडील्या मोठा, आजीचा दही काला घुमटा, घ्यारी घ्यारी दही भात, अमा देतो पंढरीनाथ. मृदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. होतो लावेले दुरी होतो तिघाची मी वरी, होतो तिघाची मी वरी, होतो तिघांचे मी वरी, होतो तिघांचे मी वरी, होतो तिघांचे मी वरी, होतो तिघाची मी वरी. तुम्ही वारे दोहीकडे, तुम्ही वारे दोहीकडे, मुख पसरो निगडे, 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 मुख पसरो निगडे. आवातिच्या आवातिच्या घ्यारे दोहीच्या कोपरा, घ्यारे दोहीच्या कोपरा, घ्यारे दोहीचा कोपरा, घ्यारे दोहीचा कोपरा, घ्यारे दोहीचा कोपरा, घ्यारे दोहीचा कोपरा. तुका म्हणे हाती ठोका, म्हणे हाती ठोका, ने दिये का रिकाऊने ने दिये का. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे, राहिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकामेका वैष्णवनिका बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटू एकामेका वैष्णवनिका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरह. काला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम.